नमस्कार मंडळी. ताऱ्यांची जीवनयात्रा या आपल्या 19व्या अध्यायाची आपण या ठिकाणी सुरुवात केली होती. त्या अध्यायाच्या आपण या ठिकाणी आता 132 पान क्रमांकावरती आलेलो आहे. रिजॉईस एज्युकेशनल या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. पान क्रमांक 132वरती काय दिलेलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला पाहायचं आहे ताऱ्यांची उत्क्रांती, ज्याला आपण इव्हॉल्युशन ऑफ स्टार्स असं सुद्धा म्हणू शकतो. तर बघा, ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचे वेगवेगळे अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपली पृथ्वीसुद्धा कालांतराने पृथ्वीवरती वेगवेगळे बदल होत गेलेले आहे. आणि आज ज्या प्रकारची पृथ्वी आपण पाहतो आहे ते त्याच्या कालांतरामध्ये झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांचं स्वरूप या ठिकाणी आपण बघतो आहे. आपण पाहिले की सूर्याच्या गुणधर्मात गेल्या 4.5 अब्ज वर्षात काहीच बदल झालेला नाही. ताऱ्याच्या जीवनातील अधिकांश काळात त्याची उत्क्रांती अतिशय संथ गतीने होत असते. म्हणजे आपल्याला म्हटलेलं आहे ताऱ्याची जी उत्क्रांती आहे ते अतिशय कमी गतीने होत असते. तारे सातत्याने ऊर्जा देत असल्याने त्यातील ऊर्जा सतत घटत असते. तारे जे असतात ते सातत्याने ऊर्जा देत असतात, ते ऊर्जा देणं थांबवत नसतात. त्यामुळे ताऱ्यांची जी ऊर्जा आहे ती सतत कमी कमी होत जात असते. ताऱ्याचे स्थैर्य कायम राहण्यासाठी त्याचे वायूचा दाब व गुरुत्वीय बल यात समतोल राहण्यासाठी ताऱ्याचे तापमान स्थिर राहणे आवश्यक असते व तापमान स्थिर राहण्यासाठी ताऱ्यात ऊर्जा निर्मिती होणे आवश्यक आहे. आपण या ठिकाणी बघितलेले आहे ताऱ्यांमध्ये ऊर्जा कशा प्रकारे निर्माण होत असते आणि ताऱ्यामध्ये ऊर्जा निर्माण होत राहण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे की ताऱ्याचे जे तापमान आहे ते सुद्धा स्थिर राहायला पाहिजे. ही ऊर्जा निर्मिती ताऱ्यांच्या केंद्रातील इंधन जळण्याचे होते. ताऱ्याच्या केंद्रामध्ये जे इंधन असतं, ज्याला आपण हायड्रोजन हे जे वायू आहे ते इंधनाप्रमाणे काम करत असतं, हे आपण आधीच बघितलेलं आहे. तर हे जे इंधन आहे ते ज्वलन होत असतं, ते जळत असतं आणि ताऱ्याच्या मध्यभागी ऊर्जा निर्मिती होत असते. ताऱ्याच्या उत्क्रांतीचे कारण त्याच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिमाण कमी होणे हे आहे. म्हणजे इंधन जे आहे ते जळत जातं आणि त्याचे परिमाण जे आहे ते दिवसेंदिवस आणि कालांतराने कमी होत जाते. त्यामुळे ताऱ्याची उत्क्रांती होत असते. केंद्रातील इंधन संपुष्टात आल्यावर ऊर्जा निर्मितीही संपुष्टात येते व ताऱ्याचे तापमान कमी होऊ लागते. इंधन संपलं की ऊर्जा निर्मिती कमी होते. ऊर्जा निर्मिती कमी झाली की तापमानसुद्धा कमी होऊ लागतं. तापमान कमी झाल्याने वायूचा दाबही कमी होतो व गुरुत्वीय बलाशी संतुलन राखू शकत नाही. या ठिकाणी म्हटलेलं आहे तापमान कमी झालं की वायूचा दाब कमी होतो आणि वायूचा दाब कमी झाल्यामुळे गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब हे या दोघांमधलं जे संतुलन आहे ते गडबडतं. गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा अधिक असल्याने तारा आकुंचित होतो. आता गुरुत्वीय बल जे आहे ते केंद्राकडे आकर्षित आहे, केंद्राच्या दिशेने असतं, त्यामुळे जो तारा आहे तो आकुंचित होत असतो. यामुळे गुरुत्वीय बल अधिक असल्याने तारा आकुंचित होत असतो. यामुळे दुसरे इंधन वापरत येते. उदाहरणार्थ, केंद्रातील हायड्रोजन संपल्यावर हेलियमचे विनीकरण होऊ लागते व ऊर्जा निर्मिती पुन्हा सुरू होत असते. अशी एकामागून एक किती इंधने वापरली जातील हे ताऱ्याच्या वास्तुमानावर अवलंबून असतं. म्हणजे जेवढं ताऱ्याचं वास्तुमान आहे तर तेवढं वेगवेगळ्या प्रकारचे इंधन वापरल्या जात असतील असा अंदाज जो आहे तो लावण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे एक आकृती दिलेली आहे. आकृती 19:6 या आकृतीमध्ये आपल्याला ताऱ्याची जीवनयात्रा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे 132 पान क्रमांकावरती एखाद्या ताऱ्याचे वास्तुमान जितके अधिक तितकी अधिक इंधने वापरली जातात. जेवढे वास्तुमान तेवढी जास्त इंधने, वेगवेगळ्या प्रकारची इंधने ताऱ्यामध्ये ऊर्जा निर्मिती करत राहण्यासाठी, सातत्याने चालत राहण्यासाठी ऊर्जा निर्मिती हे वेगवेगळ्या प्रकारची इंधने वापरली जात असतात.
या दरम्यान ताऱ्यात अनेक बदल घडून येतात आणि जशा प्रकारे इंधन बदली होतं तशा प्रकारे ताऱ्यामध्ये सुद्धा बदल घडून येत असतात. ताऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असल्याने काही वेळेस ताऱ्याचे आकुंचन तर काही वेळा प्रसरण होते व तारा विभिन्न अवस्थांमधून जात असतो. ताऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात, त्यामध्ये कधी आकुंचन होत असते, कधी प्रसरण होत असतं. अशा प्रकारे जो तारा आहे तो वेगवेगळ्या अवस्थेमधून जात असतो. शक्य असलेली सर्व इंधने संपल्यावर ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबते व ताऱ्याचे तापमान कमी होत जाते. जेही काही इंधन या ठिकाणी उरलेले आहे, सर्व इंधन संपल्यानंतर, ज्या प्रकारे गाडीमधलं सर्व इंधन संपल्यानंतर त्या गाडीचं जे इंजिन आहे ते ऊर्जा निर्मिती बंद करतं आणि इंजिन थंड व्हायला लागतं, त्याचं तापमान कमी व्हायला लागतं. अशाच प्रकारे या ठिकाणी ताऱ्यामधलं सुद्धा संपूर्ण इंधन संपल्यानंतर त्याचं तापमान कमी होत जातं. यामुळे वायूचा दाब व गुरुत्वीय बलात समतोल राहू शकत नाही. ताऱ्यांची ही उत्क्रांती कशी थांबते व त्याची अंतिम अवस्था काय असते हे आपण आता पाहूया. तर अशा प्रकारे आता वेगवेगळ्या ताऱ्यांच्या ज्या जीवन यात्रेतील वेगवेगळ्या ज्या स्थिती आहेत त्या आपल्याला पाहायचं आहे. तर आता बघा, या ठिकाणी ताऱ्याची अंतिम स्थिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. अंतिम स्थिती म्हणजे कोणती स्थिती? इंधन संपल्यानंतरची जी स्थिती आहे ती. ताऱ्याचे वास्तुमान जितके अधिक तितक्या जलद गतीने त्याची उत्क्रांती होते. वास्तुमान जितके जास्त असतात तेवढे जास्त इंधनाचे प्रकार त्या ताऱ्यामध्ये असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्या ताऱ्याची जी उत्क्रांती आहे ती तेवढ्या जलद गतीने होत असते. ताऱ्याच्या उत्क्रांतीत टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था म्हणजेच ताऱ्याच्या उत्क्रांतीचा मार्ग हा देखील ताऱ्याच्या वास्तुमानावर अवलंबून असतो. ही उत्क्रांती कशी थांबते? तर ही उत्क्रांती कशा प्रकारे थांबत असते आपण या ठिकाणी आधीच बघितलेलं आहे मुलांनो. जेव्हा इंधन संपतं तर वेगवेगळ्या प्रकारचे इंधन वापरल्यामुळे ताऱ्यामध्ये बदल घडून येतात आणि ताऱ्याची उत्क्रांती होत असते, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे इंधन संपल्यानंतर ताऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऊर्जा निर्मिती होत नाही, कुठल्याही प्रकारचे बदल घडून येत नाही. त्यामुळे बदल एवढाच घडून येतो की तापमान जे आहे ते कमी व्हायला लागतं. त्यामुळे ताऱ्याची जी उत्क्रांती आहे ती अशा प्रकारे थांबत असते. आपण पाहिले की ताऱ्यामधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाल्यास तापमान कमी होत गेल्याने वायूचा दाब कमी होतो. बघा, तापमान जर जास्ती असलं तर वायूचा दाब जो आहे तो जास्त असतो आणि तापमान जर कमी झालं तर वायूचा दाबसुद्धा या ठिकाणी कमी व्हायला लागतो. तर तारा आकुंचित होऊन त्याची घनता वाढत जाते. त्यानंतर वायूची घनता खूप अधिक झाल्यावर त्यात काही असे दाब निर्माण होतात जे तापमानावर अवलंबून असत नाही. काही अशा प्रकारचे सुद्धा दाब ताऱ्यामध्ये निर्माण होत असतात म्हटलेलं आहे, जे तापमानावरती अवलंबून नसतात. अशा परिस्थितीत ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावरही व त्याचे तापमान कमी होत गेल्यावरही हे दाब स्थिर राहतात. कारण तापमानाशी त्याचा संबंध नसतो काही प्रकारच्या दाबांचा, त्यामुळे हे जे दाब असतात ते स्थिर राहतात. यामुळे ताऱ्याचे स्थैर्य कायम राहू शकते व ती ताऱ्याची अंतिम अवस्था ठरते. अशा प्रकारे ताऱ्याचं स्थैर्य जे आहे ते त्याच्यामध्ये असलेल्या दाब स्थिर राहिल्यामुळे तारासुद्धा कायम राहू शकतो आणि अशा प्रकारे हे जे ताऱ्याचं स्थैर्य आहे ते कायम राहतं व ताऱ्याची ही अंतिम अवस्था आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर ताऱ्यांच्या मूळ वास्तुमानाप्रमाणे त्याच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत. यानुसार आपण ताऱ्यांना 3 गटात विभागू शकतो. एका गटातील सर्व ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा मार्ग व त्यांची अंतिम स्थिती एकसमान असते. ज्या गटात जो तारा आहे त्या गटानुसार त्या ताऱ्यामध्ये जी उत्क्रांती होत असते ती सारखी असते, हे आपण या ठिकाणी शिकणार आहे. याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. आता आपल्याला अधिक जाणून घेण्याचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे तारे जे असतात त्यांच्याबद्दल, कारण यामध्ये ताऱ्यांचं सुद्धा वर्गीकरण जे आहे ते केलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे सूर्याच्या वास्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वास्तुमान असलेल्या ताऱ्यांची. या ठिकाणी बघा, सूर्याचं वास्तुमान 8 पटीने जास्त आहे आणि ताऱ्याचं वास्तुमान कमी आहे. ही त्याची अशा प्रकारच्या या गटातल्या ताऱ्याची अंतिम अवस्था कशा प्रकारे असते ते आपल्याला बघायचं आहे. या ताऱ्याच्या उत्क्रांती दरम्यान त्याचे मोठ्या प्रमाणात प्रसरण होते. त्याचे जे प्रसरण आहे ते जास्त प्रमाणात होत असते व त्याचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो. या अवस्थेत त्यांना तांबडा राक्षसी तारा
म्हणतात. आता राक्षसी तारा का बरं म्हणतात? कारण याचा आकार वाढायला लागतो. 100 ते 200 पटीने आकार वाढतो, त्यामुळे याला राक्षसी तारा असं म्हणतात. हे नाव त्यांच्या मोठ्या आकारामुळे व त्यांचे तापमान कमी झाल्याने हे अवस्थेत त्यांना तांबडा राक्षसी तारा म्हणतात. हे नाव त्यांना मोठ्या आकारामुळे व त्यांचे तापमान कमी झाल्याने ते लालसर दिसत असल्याने दिले गेले आहे. इतर प्रकाराच्या ताऱ्यांपेक्षा सापेक्ष तांबड्या राक्षसी ताऱ्याचा आकार आकृती 19.2 मध्ये दाखविला आहे. उत्क्रांतीत शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. म्हणजे अशा प्रकारचे जे तारे असतात ते त्यांचा आकार वाढत जातो आणि उत्क्रांतीचा शेवटला टप्पा म्हणजे या ताऱ्यांचा विस्फोट होतो. ताऱ्यांचे बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते व आतील भाग आकुंचित होतो. म्हणजे ताऱ्याचं जे बाहेरचं आवरण असतं ते दूर फेकलं जातं, कारण त्यामध्ये विस्फोट झालेला असतो आणि त्याचे जे आतील भाग असतो तो आकुंचित होतो. या आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकाराइतका होतो आणि हा जो आतला भाग असतो त्याचा आकार जो आहे तो पृथ्वीच्या आकाराइतका होतो असं म्हटलेलं आहे, असा अंदाज लावलेला आहे. ताऱ्यांचे वास्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वी इतका झाल्याने ताऱ्यांची घनता खूप वाढते. कारण पृथ्वीची घनतासुद्धा भरपूर आहे, त्यामुळे ताऱ्यांची घनतासुद्धा या ठिकाणी वाढत असते. अशा स्थितीत त्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून असत नाही व तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा असतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे जो ताऱ्यांमध्ये जो असलेला जो दाब आहे, वायूचा जो दाब आहे तो तापमानामुळे नाही तर त्यातील उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रॉन्समुळे असतो आणि हा जो दाब असतो तो गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करण्यामध्ये पुरेसा असतो. या अवस्थेत तारे श्वेत दिसतात. श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे दिसतात व त्यांच्या लहान आकारामुळे ते श्वेतबटू व्हाईट डॉर्फ त्याला आपण असं नाव दिलेलं आहे म्हणून ओळखले जातात. म्हणजे अंतिम अवस्था अशा प्रकारचा जो तारा आहे त्याची अंतिम अवस्थेमध्ये तो श्वेतबटू म्हणजे विस्फोट झाल्यानंतर श्वेतबटूमध्ये त्याचं निर्माण होत असते. यानंतर त्याचे तापमान कमी होत जाते परंतु आकार व वास्तुमान अनंत काळापर्यंत स्थिर राहतात. म्हणून ही बटू अवस्था या ताऱ्यांची अंतिम अवस्था आहे. तर अशा प्रकारचे जे तारे असतात त्यांचं तापमान कमी होत जातं परंतु त्यांचं अनंत काळापर्यंत, कारण त्यांच्यामधला जो दाब आहे वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल हे संतुलित राहतं त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्समुळे. त्यामुळे अंतिम अवस्थेमध्ये सुद्धा हे जे तारे असतात ते स्थिर राहतात आणि अशा ताऱ्यांना आपण बटू अवस्थामध्ये असलेले तारे आपण अशा प्रकारे संबोधित करतो. त्यानंतर पान क्रमांक 133 वरती आपल्याला ताऱ्यांचा दुसरा गट पाहायचा आहे. सूर्याच्या वास्तुमानाच्या 8 ते 25 पट वास्तुमान असलेले तारे. म्हणजे बघा या ठिकाणी सूर्याच्या ताऱ्यापेक्षा सूर्याचा जो वास्तुमान आहे ते 8 पटीने कमी आहे आणि हा तारा आणि बाकीचा सूर्याचा तारा जो आहे सूर्याच्या वास्तुमानापेक्षा 25 पटीने या ताऱ्याचं वास्तुमान कमी आहे. अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या गटातील तारे आहेत. असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था आपल्याला बघायची आहे. हे तारे देखील वरील प्रमाणे तांबडा राक्षसी तारा व नंतर महाराक्षसी तारा या अवस्थांमधून जातात. महाराक्षसी अवस्थेत यांचा आकार जो आहे तो 1000 पटीपर्यंत वाढू शकतो. यांचं या ठिकाणी काय होत असतं, प्रसरण होत असतं. त्यामुळे यांना महाराक्षसी तारा असं संबोधलं जातं. त्यात शेवटी होणारा महाविस्फोट, जो महाविस्फोट आहे त्याला आपण सुपरनोवा एक्सप्लोजन खूप शक्तिशाली असतो व त्यातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे ते सारे हे जे तारे आहेत ते दिवसा देखील दिसू शकतात. महाविस्फोटातून उरलेला केंद्रातील भाग आकुंचित होऊन त्याचा आकार 10 किलोमीटरच्या जवळपास येतो. म्हणजे त्याची त्रिज्या ही 10 किलोमीटरच्या जवळपास येत असते. या अवस्थेत ते संपूर्णपणे न्यूट्रॉनने बनलेले असतात. म्हणजे हे जे तारे आहेत ते संपूर्णपणे महाविस्फोटानंतर न्यूट्रॉनने बनलेले असतात. यामुळे त्यांना न्यूट्रॉन तारे असे म्हटले जाते. ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेल्या दाब तापमानावर अवलंबून नसतो. या ठिकाणी बघा न्यूट्रॉन जे असतात त्या न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब या ठिकाणी राहतो.
जसं आधीच्या गटामध्ये आपण पाहिलेलं होतं इलेक्ट्रॉन्समुळे दाब निर्माण होतो, तसा या दुसऱ्या गटामध्ये न्यूट्रॉन्समुळे दाब जो आहे तो निर्माण होत असतो, जो तापमानावरती अवलंबून नसतो व तो अनंत कालापर्यंत गुरुत्वीय बलास संतुलित करण्यास सक्षम असतो. आणि आपल्याला माहिती आहे की जर गुरुत्वीय बलाला कुठल्याही प्रकारच्या दाबाने संतुलित करण्यात आलं तर जो तारा असतो तो स्थिर राहतो आणि न्यूट्रॉन तारे ही या ताऱ्यांची अंतिम अवस्था आहे. जसं पहिल्या याच्यामध्ये श्वेतबटूमध्ये त्यांचं रूपांतर होतं, तसं दुसऱ्या गटामध्ये न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये त्यांचं रूपांतरण होतं आणि अनंत काळापर्यंत ते अशाच अवस्थेमध्ये राहत असतात. ही त्यांची शेवटली अवस्था आहे असं समजलं जातं. पान क्रमांक 134वर आपण आलेलो आहे मुलांनो. त्यामध्ये बघायचं आपल्याला सूर्याच्या वास्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वास्तुमान असलेल्या ताऱ्यांची आपल्याला या ठिकाणी अंतिम अवस्था बघायची आहे. या ताऱ्यांची उत्क्रांती वरील दुसऱ्या गटातील ताऱ्यांप्रमाणेच होते व पण महाविस्फोटानंतरही कोणताच दाब त्यांच्या प्रचंड गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही. म्हटलेलं आहे की महाविस्फोटानंतर या तिसऱ्या गटातले जे तारे आहे त्यांच्यामध्ये तेवढा दाब कमी, त्या महाविस्फोटानंतर गुरुत्वीय बल जे आहे प्रचंड वाढत असतं आणि कोणताही दाब त्यांच्या गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही व ते नेहमीसाठी आकुंचित होत राहतात. आणि ते नेहमीसाठी आकुंचित होत राहतात कारण गुरुत्वीय बल जे आहे ते केंद्राकडे आकर्षित होत असतं, त्यामुळे ते आकुंचित होत राहतात. त्यांचा आकार लहान होत गेल्यामुळे त्यांची घनता व त्यांचे गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते. यामुळे ताऱ्याजवळील सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. म्हणजे यांची घनता व यांचे गुरुत्वीय बल इतके जास्त वाढून जात असतं. आणि आपल्याला माहिती आहे जर गुरुत्वीय बल एखाद्या वस्तूचं जर खूप वाढून गेलं तर ती वस्तू काय करू शकते, कोणत्याही वस्तूला आपल्याकडे आकर्षित करू शकते. ठीक आहे, कोणत्याही वस्तूला आपल्याकडे आकर्षित करू शकते. यामुळे ताऱ्याजवळील आणि म्हणून या कारणामुळे तारा जो असतो हा या ताऱ्याच्या जवळपास असलेल्या सर्व वस्तू या ताऱ्याकडे आकर्षित होतात व अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही कारण प्रचंड गुरुत्वीय बल असतं आणि त्या गुरुत्वीय बलाचा सामना कोणीही करू शकत नाही. त्याची तुलना कशाशीही करणे या ठिकाणी शक्य नाही आहे. तर तसेच ताऱ्यावर पडलेले प्रकाश, जो ताऱ्यावर पडलेला दुसऱ्या ताऱ्यांमुळे जो प्रकाश पडतो तो सुद्धा परावर्तित होत नाही. तो जो प्रकाश आहे तो त्या ताऱ्याच्या आत ओढला जातो. यामुळे आपण या ताऱ्यास पाहू शकत नाही आणि म्हणून या जर तारे जे आहे ते प्रकाशित होत असतील तर आपण त्यांना पाहू शकतो. जर ते अंधारी असतील, जर ते प्रकाश या ठिकाणी परावर्तित करणार नाही किंवा स्वतः प्रकाश देणार नाही तर अशा प्रकारच्या ताऱ्यांना आपण पाहू शकत नाही व त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसू शकते. आणि अशा प्रकारे आपण ब्लॅक होल किंवा कृष्णविवर ही जी संकल्पना आहे ती एक प्रकारचा तारा असतो आणि तो अंतिम अवस्थेतला तारा असतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. अशा तऱ्हेने आपण पाहिले की मूळ वास्तुमानानुसार ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग असतात. अशा प्रकारे ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग होतात व त्यांच्या 3 अंतिम अवस्था असतात. या खालील तक्त्यात दिल्या आहेत. या आपल्याला बघायचा पहिला जो गट आहे, पहिल्या गटामध्ये अंतिम तारा जो असतो, अंतिम अवस्था काय असते त्याची, श्वेतबटू. दुसऱ्या गटामध्ये अंतिम अवस्था असते न्यूट्रॉन तारा आणि तिसऱ्या गटामध्ये कृष्णविवर या अशा प्रकारचं रूपांतरण त्या ताऱ्याचं होत असतं. अशा प्रकारे आपण ताऱ्याच्या जीवनचक्राबद्दल बघितलेले आहे या पाठामध्ये. हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.